आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। नीट पेपरफुटी संदर्भातील मोठेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल। नीट परीक्षा प्रामाणिकपणे घ्या अशी मागणी करणारा मोठेगावकरच आरोपी। पेपरफुटी प्रकरणामध्ये मोठेगावकरला सीबीआय कोठडी आहे। सीबीआय अधिकाऱ्यांचा लातूरमध्ये मोठेगावकरच्या कार्यालयामध्ये तपासाच्या दृष्टीने डेटा एकत्र करणार। बँक तपशील आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात सीबीआय कडून तपास सुरू। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मांढरेच्या तपासामध्ये तांत्रिक अडचण। मनीषा मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवायची तपासातून समोर। मनीषा मांढरेने प्रश्न फोडताना मोठी खबरदारी बाळगली, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। शिवराज मोठेगावकरच्या संपर्कात असलेल्या काही डॉक्टरांची सीबीआय चौकशी करण्याची शक्यता। डॉक्टरांचा पेपरफुटी प्रकरणात काही संबंध आहे का, या संदर्भात चौकशी होणार। मोठेगावकरच्या नालंदा कॅम्पस कार्यालयामध्ये अधिक चौकशी सुरू। नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडच्या कदम कुटुंबाची चौकशी होणार। कदमने मुलीसाठी 5 लाखांमध्ये नीटचा पेपर विकत घेतला होता। 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभम खैरनार याच्याकडे आल्याची माहिती समोर। शुभम खैरनार उत्तर प्रदेशच्या व्यक्तीच्या संपर्कात होता। शुभम खैरनारच्या हातात प्रश्नपत्रिका पडता शुभम 2 दिवस नाशिकच्या बाहेर होता। शिवराज मोठेगावकर काँग्रेसचा कार्यकर्ता आमदार अभिमन्यू पवार यांचा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणामधील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अभिमन्यू पवार यांची मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नवीन याचिका दाखल। काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल। एनटीएऐवजी पर्यायी यंत्रणेद्वारे नीट परीक्षा घेण्याची सुप्रीम कोर्टाकडे मागणी। सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची केली मागणी। लातूरमध्ये शिवराज मोठेगावकरच्या क्लाससमोर मनसेचं आंदोलन। अंडी फेकत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोठेगावकरला अटक। मनसेच्या आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त। कोल्हापुरातील आरसीसी क्लासेसच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शिवसैनिकांनी आरसीसी क्लासेसच्या बोर्डला काळं फासलं। नीट पेपरफुटी प्रकरणी छावा संघटनेकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन। शिवराज मोठेगावकर आणि PV कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यामध्ये ABVPचं SP कॉलेजच्या बाहेर आंदोलन। NTAच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांचं त्रिडी आंदोलन। कालच्या तणावानंतर संभाजीनगरच्या आरसीसी क्लासेस समोर पोलिसांचा बंदोबस्त। काल भाजप आणि MIMने क्लासेस समोर आंदोलन केलं होतं। कोल्हापुरातील आरसीसी क्लासमध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत। भरलेली फी परत मिळणार की नाही, पालकांसमोर प्रश्न। TV9 मराठीशी बोलताना पालकांना अश्रू अनावर। 100% गुण मिळवून देणारा क्लास हे फक्त जाहिरातीमध्ये असतं। मोठेगावकरांसारखी वृत्ती ठेचली पाहिजे, अंबादास दानवे यांची टीका। मोदींनी नॉर्वे दौऱ्यामध्ये पत्रकार परिषदेत प्रश्न न घेता नरेंद्र मोदी निघून गेल्याचा आरोप। मोदींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, महिला पत्रकारांचा ट्विट। जगानं तडजोड केलेल्या पंतप्रधानांना प्रश्नापासून पळ काढताना पाहिलं। राहुल गांधींकडून व्हिडिओ ट्विट करत मोदींवर टीका, तर ते कुठल्या तरी NGOचे अहवाल वाचून भारतावर प्रश्न उपस्थित करतात। भारतीय परराष्ट्र सचिवांचं स्पष्टीकरण। 4 ते 5 दिवसामध्ये देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवडाभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा एकदा दरवाढ। ब्रेडच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ। मॉडर्न ब्रेडच्या दरात 5 रुपयांची वाढ। कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे ब्रेडच्या दरातही वाढ झाली। भारतावर आर्थिक संकट येणार। देशातील तरुण शेतकरी, छोट्या व्यावसायिकांना आर्थिक शॉक लागणार। अदानी आणि अंबानीवाले स्ट्रक्चर तुटणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। भाजपला मतदान करून लोक त्यांच्या कर्माची फळं भोगतायत। मोदी जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात फिरतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊतांचं टीकास्त्र। पंढरपूर शहरामध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वाहन चालकांची दमछाक। सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा। पुरेसा गॅस पुरवठा देखील होत नसल्यामुळे मोठी समस्या। बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर गर्दी। पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या कॅन घेऊन रांगा। पुण्यामध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। पेट्रोल आणि डिझेलमध्ये 90 पैशांची वाढ। डिझेल 94 रुपये 45 पैसे प्रति लिटर, तर पेट्रोल 107 रुपये 86 पैसे प्रति लिटर।
अमरावतीमधील पंचवटी चौकामधील पेट्रोल पंपावर पेट्रोल बंदचे फलक. पेट्रोल पंपावर अद्याप पेट्रोल टँकर पोहोचला नाही. चंद्रपूरमध्ये डिझेल टंचाईचं संकट. सावरगावमध्ये पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या रांगा. शेतकरी कॅन घेऊन डिझेलसाठी ताटकळत उभे. पिंपरी चिंचवडमध्ये इंधन पुरवठा करणारे पेट्रोल पंप बंद नाहीत. 80% पेट्रोल पंप बंद असल्याची अफवा. नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी न करण्याचं आवाहन. पुणे पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपाळी यांची माहिती. जालना छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावरील बदनापूर शहरालगत असलेल्या पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकींसह 4 चाकी वाहनांची मोठी गर्दी. पेट्रोल आणि डिझेलचा टँकर येताच पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकच्या इगतपुरीमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची गर्दी. इगतपुरी आणि परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोजकेच पेट्रोल आणि डिझेल येत असल्यामुळे वाहनधारकांना मोठा फटका. मिळेल तिथून इंधन घेण्यासाठी एकच झुंबड. धाराशिवमध्ये नेपियर गवतापासून इंधन निर्मितीचा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार. पर्यायी ऊर्जा निर्मितीसह शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला चालना मिळणार. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीला पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न. वाशिम जिल्ह्यामधील नागरिकांनी घाबरून अतिरिक्त डिझेल साठा करू नये. जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचं आवाहन. समुद्राच्या खालून भारतामध्ये पाईपलाईन आणण्याचा विचार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामध्ये याच मुद्द्यावर चर्चा सुरू. आमदार गोपीचंद पडळकर यांचा दावा. हॉर्मुझमध्ये पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील. पडळकर यांच्या विधानावरून संजय राऊतांचा टोला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 25 मेला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान पार पडणार. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक होणार. 16 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी लढण्यासाठी इच्छुक. रायगड, रत्नागिरी, पुण्यातील जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी इच्छुक. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक जाहीर. महायुतीमध्ये उमेदवारीवरून चुरस वाढणार. भाजपकडनं माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अर्चना पाटील चाकूरकर यांची नावं चर्चेत. नांदेडमधील स्थानिक स्वराज्य विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला द्या. प्रताप पाटील चिखलीकर यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर भाजपचा दावा. कोकणामधील विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेची सेना आक्रमक. कोकणामध्ये शिवसेना टॉपर. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागेवर महेंद्र दळवींचा दावा. आमची वारंवार फसवणूक. दळवींचा तटकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा. तर रायगड पालकमंत्री पदासाठी सुद्धा शिवसेना आता ठाम. कोकणामधील विधान परिषदेच्या जागेवरून शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून चढाओढ. शिंदेच्या शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा. नागपूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार. नागपूरमधील सर्वच नेत्यांशी बोलणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या महत्वाची बैठक. आजी आमदार बैठकीला उपस्थित राहणार. तटकरे यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर 20 तारखेच्या बैठकीला महत्व. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची थोड्याच वेळामध्ये मंत्रालयात बैठक. ओबीसींच्या अनेक विषयांवर चर्चा होणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. लक्ष्मण हाके ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भेट घेणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याच्या चर्चांवरून बावनकुळे यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार मुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील. बावनकुळे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कालच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कांद्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तारांना धक्का. अब्दुल सत्तारांसह दोन्ही मुलांची नावं मतदार यादीमधून वगळली. मतदार यादीवरील आक्षेपांवरील सुनावणीचा निकाल जाहीर. विद्यमान अध्यक्ष अर्जुन गाडी यांच्यावरील आक्षेपही मान्य. उल्हासनगरच्या विकासासाठी नंदनवनवर बैठक. पप्पू कलानी यांच्यामध्ये 2 तास चर्चा. उल्हासनगरला स्वतंत्र पाणी पुरवठा. 100 ई बसेस आणि 420 बेडचं नवं रुग्णालय. बैठकीमध्ये मोठे निर्णय. कोट्यवधींच्या मुद्रांक शुल्क नुकसान प्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई. मुंबईच्या तत्कालीन मुद्रांक जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या चौकशीचे आदेश. बंधू खरातला घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना. मुंबईतील पीएमएलए कोर्टामध्ये खरातला हजर करणार. नाशिक कोर्टाने ईडीला ताबा घेण्याची परवानगी दिली. सिन्नर पोलिसांमध्ये आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल.
बदलापूर श्री बीच तस्करी प्रकरणात मोठी कारवाई। आज सत्र न्यायालयामध्ये 5000 पानांचं दोषारोप पत्र दाखल होणार। पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांची धडाकेबाज कामगिरी। मुंबईतील वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात रेल्वेकडून अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। सोलापूर महापालिकेकडून बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात पाडकाम मोहीम सुरू। पाच्छापेठ परिसरामधील मॅजेस्टिक स्क्वेअर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बेकायदेशीर बांधकाम। नोटीस दिल्यानंतर पाडकामाला सुरुवात। पिंपरी चिंचवडच्या भुगावमधील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएचा हातोडा। परवानगी नसलेली होर्डिंग स्वतः हटवा, अन्यथा कठोर कारवाई करू, प्रशासनाचा इशारा। बुलढाण्यामध्ये नागपूर आणि अकोला एटीएसची मोठी कारवाई। कारवाईमध्ये 2 पिस्टलांसह 92 जिवंत काडतुस जप्त। एटीएसकडून 3 जणांना अटक। पुण्याच्या मुंडव्यामधील एका पबमधील अश्लील व्हिडिओ व्हायरल। अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पबमध्ये तरुण आणि तरुणीचे अश्लील वर्तन। पुण्यामध्ये पबच्या नावाखाली अश्लीलतेचा बाजार। पुण्यातील पबचा प्रश्न पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। पुण्यामध्ये पाण्याचा काळा बाजार थांबवण्यासाठी आता ओटीपी आधारित पारदर्शक सॉफ्टवेअर प्रणाली लागू होणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश। नव्या प्रणालीनुसार शहरातील शासकीय आणि खासगी टँकरची सॉफ्टवेअरवर नोंदणी करणं बंधनकारक असेल। पालघरच्या डहाणू तालुक्यामधील बापूगाव लाखामध्ये या ठिकाणी 12 जणांचे मृतदेहांवर अंत्यसंस्कार। मृतदेहांच्या अंत्यदर्शनावेळी ग्रामस्थांसह कुटुंबियांचा आक्रोश। पालघरमध्ये वराडाच्या टेम्पोचे अपघात झाला। 13 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। नागपूर विद्यापीठाच्या विरोधामध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते विद्यापीठात शिरले। कार्यकर्त्यांची कुलगुरूंच्या केबिनसमोर जोरदार घोषणाबाजी। विद्यार्थ्यांचे निकाल रखडणं, परीक्षांमधील सावळा गोंधळ, या विरोधामध्ये आंदोलन। नवी मुंबईच्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याचा प्रश्न पेटला। नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचं आमरण उपोषण सुरू। प्रशासनाने अजून कुठलंही आश्वासन न दिल्यामुळे नागरिक आक्रमक। कचऱ्यानं भरलेल्या गाड्या नागरिकांनी बाहेर थांबवल्या। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा मोठा निर्णय। मालमत्ता करातील तफावत आणि दुबार नोंदी आणि बेपत्ता मालमत्तांच्या पार्श्वभूमीवर मालमत्तांचं फेर सर्वेक्षण आणि फेर मूल्यांकन होणार। स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। कुठल्याही ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार कोर्टाचा नाही। हा विषय राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतो। तुम्ही त्यांच्याकडे जाऊन या संदर्भात विचारणा करा। याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाच्या याचिकाकर्त्यांना सूचना। बीएमसीच्या महापौर रितू तावडेंकडून घाटकोपर ते दादर एसी लोकलने प्रवास। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आव्हानाला पाठिंबा। महापौर रितू तावडेंच्या पाहणी दौऱ्यामधील बस बंद पडली। बीएमसीच्या पर्जन्य जल उदयचन केंद्र पाहणी दौऱ्याच्या दरम्यान बस बंद पडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर धक्का मारण्याची वेळ। ऐन दौऱ्यामधली बस अचानकपणे बंद पडल्यामुळे अधिकाऱ्यांची देखील तारांबळ। भांडूपमधील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यावर महिलेच्या अपहरणाचा आरोप। पतीसोबत मैत्री करणाऱ्या महिलेचं अपहरण करून तिला मारहाण केल्याचा आरोप। नगरसेविकेच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाम। चालकांना मराठी न आल्यास 15 ऑगस्टपासून दंड आकारणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका। अमरावतीमध्ये काँग्रेसला धक्का। दर्यापूरचे नेते सुधाकर भरसाकळे यांचा राजीनामा। पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष। विधानसभेच्या सभागृहामध्ये काँग्रेस आमदार राजेश राठोड यांची 100% उपस्थिती। केवळ एका दिवसाच्या अनुपस्थितीसाठी राजेश राठोड यांच्याकडून माफीनामा। गोंदियामध्ये सालेकसा आमगाव तालुक्यातील गोरेगाव तालुक्यातही ओबीसी जनगणनेवर बहिष्कार। जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे बहिष्कार टाकण्याचा निर्णय। कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला सुरुवात। पहिल्याच दिवशी दयानंद पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। भाजप आमदार अतुल भोसलेंच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून देखील उमेदवारी दाखल।